असे पाय पसरवून द्या आणि तुमचा पोटाचा फॅट आणि कमरेचा फॅट म्हणजे कंबर आणि पोट बारीक करा. किती सोपं आहे ना जर अशा पद्धतीने झालं तर हो, कारण की गुडघे दुखतायत, पाय वाकत नाहीये, कमरेत गॅप आहे, कंबर दुखते, जास्त उथल पुथल तर अजिबात करू शकत नाही कारण की वजन इतकं झालेलं आहे की काय सांगावं मॅडम तुम्हाला. असं जर काही प्रॉब्लेम असतील तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे आणि सेम टू सेम करायचा आहे. आणि कसं वाटतात एक्सरसाइज ते आपण कमेंट मध्ये सांगू शकता. प्लस आता काय करायचं, असे पाय लांबून दिलेले आहेत ना तर या पोझिशन मध्ये जायचं. पाय लांबून दिले, सिंपल आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला ही सुरुवात करायची. कोणती तर बटरफ्लाय मध्ये जायचं. ही पोझिशन करायची कंटिन्युअसली 2 मिनिटं. आता ही पोझिशन करता करता मी तुम्हाला काय सांगते ते लक्ष देऊन ऐकायचं आहे. आता करायचं काय आपल्याला, जर खूप जास्त हेवी मांड्या झाल्या किंवा कंबर मोठी झाली, पोटाचा घेर खूप वाढलाय तर साखर बंद करायची आपल्या आहारामध्ये. रोज पण आपण काय खातो त्याच्यामध्ये साखर नसायला पाहिजे. आता हे चॅलेंज घ्यायचं तुम्ही 21 ते 22 दिवस, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही स्वतः चेंज बघायचं तुमच्या बॉडीमध्ये. आणि ह्या ज्या सोप्या सोप्या आजचे काही प्रॅक्टिस करणार आहोत आपण, हे आपल्याला डेली करायचं आहे. रिझल्ट 2-3 दिवसातच दिसायला चालू होतो. आता हे साखर म्हणजे काय करायचं, चहा सोडून द्यायचा. बापरे नाही होऊ शकत, ठीक आहे, नाही होते, हळूहळूनी सोडा. जास्त गोड खाताय, कमी 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 करत जा. ऑटोमॅटिक तुमची गोड खाण्याची क्रेविंग कमी होणार जेव्हा तुम्ही कमी कमी करत जाणार तेव्हा. आणि बाहेरचं जंक फूड खायचं नाहीये. आणि प्लस चांगली झोप घेणे, चांगलं पाणी पिणे, ह्या गोष्टी जरी फॉलो केल्या आणि आजच्या या सोप्या सोप्या प्रॅक्टिस केल्या, तुमचा पोटाचा घेर, कंबर एकदम बारीक होऊन जाणार. खूप छान आणि सुंदर दिसणार तुम्ही घरात राहून देखील. आता हे करून झालेलं आपलं बटरफ्लाय. आपण पूर्ण बॉडीला आपण या पोझिशन मध्ये करून घेतलं 20-20 आणि बस. आता इथे पूर्ण बॉडीचं वर्कआउट झालेले. बसल्या बसल्या पाय लांबून दिले या पोझिशन मध्ये. आता इथे कंबर आणि पोट दोन्ही कमी करण्यासाठी काय करायचं, बस इथूनच आपल्याला ट्विस्ट करायचं, मागे जायचं बॅक साईडला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता इथे हे झाल्यानंतर एका पायाला असं आणायचं, एकदम लॉक करून घ्यायचा पाय. इथे गॅप नाही ठेवायचा. हा पाय एकदम चिपकून घ्यायचा आणि हा पाय उचलायचा आणि साईडला न्यायचा. या पोझिशन मध्ये न्यायचा आपला हा पाय. आणि इथे हा इथे लावा, अदरवाईज इथे लावा किंवा इथे लावा, ठीक आहे, तुमच्या हिशोबाने. आणि ट्विस्ट करायचं, साईडला पूर्ण प्रेशर आलं पाहिजे. कंबर बारीक झालीच पाहिजे. कमरेचे गोळे आहेत ना ते कमी झालेच पाहिजे आपले या स्टेपने. तर आता इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एक्सरसाइज केव्हा करायच्या तुमच्या हिशोबाने तुम्ही करायच्या, जेव्हा वेळ असेल तेव्हा करा. आता हा हात इकडचा हात काढून इथे लॉक करायचा आपल्या गुडघ्याला आणि ह्या हाताची पोझिशन सेमच करायची. 1 पोटावरती देखील दाब येतो आणि साईडला पण येतो. 2 3 4 5 6 7 8 9 10. आता एका साईडून तर करून झाला, दुसऱ्या साईडला पण करणं तितकंच आवश्यक आहे, ओके नाही. तर मग या पोझिशन मध्ये हा पाय नेला, हा पाय सरळ अँड क्रिस. हे आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10. माहितीये का, हे केल्यामुळे आपल्या पायावरती देखील इथे पण प्रेशर येतं. म्हणजे एका स्टेपनी आपले हात पण कमी होतात, कंबर पण आणि पोट पण आणि मांडा पण. ही सोपी स्टेप आहे ना, तर आरामात करू शकतो. आता या साईडला यायचं आणि ट्विस्ट करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हे पूर्ण व्हेरिएशन आपले कंप्लीट झाले. म्हणजे दोन्ही तिन्ही
झालेलं आहे. आता याच्यानंतर या पोझिशन मध्ये यायचं, इतकं अंतर करायचं, हाताला मागे न्यायचं आणि इथे ट्विस्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. प्रयत्न करायचा आपला दोन्ही गुडघे आपले जमिनीला टच होतील. ऑटोमॅटिकच आपल्या इथे प्रेशर येतं, इथे पण येतं आणि पोटावाला पण दाब निर्माण होतो. 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता हे करून झालं आपलं. एक राऊंड तुम्ही 40-40चा घ्यायचा आणि असे 2-2 राऊंड कंप्लीट करायचे. या पोझिशन मध्ये यायचं आणि इथे हाताला या पोझिशन मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पायाला या पोझिशन मध्ये खोलायचं, हाताला या पोझिशन मध्ये होईल तितकं तुम्हाला वरती न्यायचं आणि बॉडीला खाली वाकवायचं. ठीक आहे. याच्याने तुमच्या हातावरती, शोल्डर वरती, प्लस तुमच्या पाठीवर आलेले गोळे असतील किंवा पोटावरती खूप छान असं प्रेशर येतं. 1 2 3 4 5. होईल तितकं हाताला उचलत नाहीये स्टार्टिंगला, इतके जरी झाले तरी पण ठीक आहे. ठीक आहे. मग हळूहळू वाढवायचं व्हेरिएशन आणि प्रॅक्टिस करू. 9 10 आणि रिलॅक्स. आता इथे नेक्स्ट काय करायचं, ह्याच पोझिशन मध्ये बसलेले आहोत आपण. आता इथे या पोझिशन मध्ये थोडस आपल्या पायाला ओपन करायचं इतकं. ठीक आहे. या पोझिशन मध्ये बसलोय, फक्त पायाला इथे अंतर केलं आपण. या पोझिशन मध्ये हाताला वरती नेलं अँड ट्विस्ट केलं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. फास्ट केलेली एक्सरसाइज फास्टच करायची, स्लो मध्ये दाखवली ती स्लो मध्येच करायची. आता इथे याच पोझिशन मधून यायचं. मांड्यांचा फॅट जर वाढलेला असेल तर ही पोझिशन करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आणि होल्ड करायचं, प्रेस करायचं. जर गुडघ्यामध्ये प्रॉब्लेम असेल तरी देखील असं प्रेस करायचं हलकसं आणि होल्ड. या पोझिशन मध्ये ह्या एक्सरसाइज आपल्या कंप्लीट झाल्या. पूर्ण व्हेरिएशन दाखवले. हे खूप सोपे आहेत आणि सहज आपण करू शकतो. तर यातली जी पण एक्सरसाइज जमली नाही तुम्हाला ती तुम्ही स्किप करायची आहे आणि बाकीच्या व्हेरिएशन वाढवायचे आहे. तर खूप सोप्या पद्धतीने घरात राहून वजन कमी करू शकता. जर ह्या गोष्टी होतच नाहीत तर माझ्या ऑनलाईन योगा बॅचेस आहेत, दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता आणि माझ्या बॅचेस मध्ये पण जॉईन होऊ शकता. खूप चांगले रिझल्ट आहेत बॅचेसचे चालू. तुम्हालाही रिझल्ट भेटू शकतो. अशा लेडीज आहेत की कोणाचं 18 kg वेट लॉस झाले, कोणाचं 15 kg झाले, कोणाचं 12 kg झाले 2-3 महिन्यात, कोणाचं 4 महिन्यात झाले, कोणाचं 6 महिन्यात झाले. खूप चांगले एकदम बेस्ट रिझल्ट आहेत बॅचेसचे. खूप छान पद्धतीने करतायत, उत्साहाने करतायत. सर्व एक फ्रेंड सर्कल बनलेला आहे. तुम्ही जॉईन होऊ शकता आणि उत्साहाने तुम्ही बॅचेस जॉईन करून छान वेट लॉस करू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि लाईक करायला विसरू नका. भेटूया परत छानशा व्हिडिओ मध्ये.